ठिकाणी बसलेला आहे. हनुमंतानं तिचं वचन ऐकलं, तिचा उद्धार केलेला आहे त्या मगरीचा. आणि हनुमंतरायाने त्या कालनेमीचा वध केला, त्याला मारलेला आहे. हनुमंतरायाने त्याला मारून पुढे हनुमंतराय त्या वल्ली शोधू लागले. पण कोणत्या वल्ली नेमक्या आहेत त्या हनुमंतरायाच्या लक्षामध्ये येत नव्हतं. बनकर जागे झाले. त्या पर्वताचे जे रक्षक होते ते जागे झालेले आहेत. त्यांच्यासोबत हनुमंतरायाने युद्ध केलं, त्यांना मारलेलं आहे. आणि आखाच्या आखा द्रोणागिरी पर्वत हनुमंतरायाने उचलला आणि हनुमंतराय तो द्रोणागिरी घेऊन येऊ लागलेले आहेत. हनुमंतराय येऊ लागले आणि नंदीग्रामावरती हनुमंतराय आलेले आहेत. हनुमंतरायाने पाहिलेलं आहे भरतजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. हनुमंतरायाच्या मनामध्ये आलं रामप्रभूच आहेत. भरतजीलाच रामप्रभू हनुमंतराय समजू लागले. आणि हनुमंतराय मनामध्ये म्हणतात, अरे भाऊ संकटामध्ये आहे, भावाच्या हृदयामध्ये बाण लागलेला आहे. आणि रामप्रभू अशा वेळेमध्ये लक्ष्मणाला सोडून या ठिकाणी नंदीग्रामावरती आलेले आहेत. असं हनुमंतरायाचा भ्रम त्या ठिकाणी झालेला आहे. भरतालाच राम हनुमंतराय समजू लागले, खाली उतरलेले आहेत. भरताचे आणि हनुमंतरायाचं दोघांचं संभाषण त्या ठिकाणी झालेलं आहे. भरतजी म्हणतात, तुम्ही कोण आहात? सर्व कथाभाग त्या ठिकाणी सांगितलेला आहे. भरताला देखील खूप दुःख झालं, माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली म्हटल्यानंतर. भरताने एक बाण दिलेला आहे, त्या बाणावरती हनुमंतरायाला बसवलेला आहे. आणि लवकरात लवकर रामप्रभूला घेऊन अयोध्याकडे या अशी विनंती केलेली आहे. पहाटेचे 6 वाजू लागले, सूर्य उजळण्याची वेळ झालेली होती. रामप्रभू हनुमंतरायाच्या येण्याकडे वाट पाहू लागले, डोळे लावून बसलेले आहेत वाटेकडं. हनुमंत कधी येतो, कधी त्या दिवेवली येतात आणि कधी मी लक्ष्मणाला जागा करतो. शोषण वैद्यराज जवळ बसलेले आहेत. आणि रामप्रभू म्हणतात, हनुमंत जर नाही आले तर माझा लक्ष्मण आता उठणार नाही. लक्ष्मण उठला नाही तर मला देखील जगण्याचा अधिकार नाही. सुग्रीवाला जवळ बोलवलेला आहे. सुग्रीवा, तू तुझी वानर सेना सोबत घे, तू तुझ्या किष्किंधा नगरीला परत जा. आता हनुमंतराय काही येत नाहीत, लक्ष्मण काही उठत नाहीत, अपेक्षा सोडून दिलेली आहे. तेवढ्यामध्ये हनुमंतरायचा तो द्रोणागिरी पर्वत चम 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 आकाशामध्ये चमकू लागलेला आहे. सर्वजणांना पटलं की हनुमंतराय आलेले आहेत. हनुमंतरायाने तो पर्वत खाली ठेवलेला आहे. शोषण वैद्याने त्या वल्ली शोधलेल्या आहेत. आणि वल्ली शोधून त्या लक्ष्मणाच्या ज्या ठिकाणी शक्ती लागली होती त्या ठिकाणी सोडलेले आहेत. तरी देखील रामप्रभू लक्ष्मणजी उठत नाहीत. नंतर रामप्रभूच्या चरणाचं तीर्थ घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी ती शक्ती लागलेली आहे त्या ठिकाणी सोडलेलं आहे ते तीर्थ. लक्ष्मणजी डोळे उघडू लागलेले आहेत. आणि डोळे उघडल्यानंतर लक्ष्मणजीने पुढं सावधान झालेले आहेत. लक्ष्मणजीचं आणि इंद्रजिताचं दोघांचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. इंद्रजिताला वरदान होतं, जो 14 वर्ष ब्रह्मचारी राहणारा आहे, जो 14 वर्ष निराहारी राहणारा आहे, त्याच्याच हाताने इंद्रजिताचं मरण ठरलेलं होतं. आणि हे सर्व नियम लक्ष्मणजीने पाळलेले होते. 14 वर्षे लक्ष्मणजी ब्रह्मचारी राहिले, ब्रह्मचारी पालन केलं, 14 वर्ष उपवास केला. आणि त्यामुळे लक्ष्मणजीच्या हातून इंद्रजित ठार झालेला आहे, वध केलेला आहे. त्या इंद्रजिताची पत्नी असणारी सुलोचना पतिव्रता स्त्री आहे. त्याच्या महालाच्या समोर जाऊन एक भुज एक हात इंद्रजिताचा पडलेला आहे. आणि त्या भुजेने पत्र लिहून दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की तुमच्या मालकाचा वध झालेला आहे. सुलोचना पतिव्रता स्त्री होती. रामप्रभूच्या दर्शनाकरता निघालेली आहे. सांगितलं, मी रामप्रभूची भेट घेणार, माझ्या पतीचं प्रेत घेऊन मी लंकेमध्ये येणार, अशी विनंती केली. राजा रावणाकडे आलेली आहे. रावणाला विनंती करते, मी रामप्रभूच्या दर्शनाकरता निघालेली आहे. रामप्रभूचं दर्शन करून माझ्या पतीचं प्रेत मला या ठिकाणी घेऊन यायचं आहे. राजा रावण जाऊ देत नाही.
जाण्याकरता नकार देतोय, तरी सुलोचना जाते, आपल्या पतीचं प्रेत घेऊन त्याचा असणारा विधी करते. सर्व सैन्य संपत आलेलं आहे. आता आपल्याला कोणी माग रक्षण करण्याकरता नाही. राजा रावणाच्या लक्षामध्ये आला, आता आपलं सर्व सैन्य संपलेलं आहे. आता आपला एक भाऊ तेवढा शिल्लक आहे. कोण? कुंभकर्ण, जो किती महिने झोपायचा? 6 महिने झोपायचा. आपण एखादा जर जास्त झोपायला लागला ना वासुदेव महाराज, तर आपण काय म्हणतो? काय कुंभकर्णासारखी याची झोप आहे असं आपण म्हणतो. जास्त झोपणाऱ्याला आपण काय नाव देतो? कुंभकर्ण अशी उपमा देत असतो, असं नाव देत असतो. या कुंभकर्णाला खाण्याकरता देखील भरपूर लागायचं. खादाड असणारा हा कुंभकर्ण होता. आणि हा जास्त खात असल्यामुळं ब्रह्मदेवाने त्याला 6 महिने झोपण्याचं वरदान दिलं होतं. 6 महिने हा कुंभकर्ण झोपायचा. राजा रावणाने मोठमोठे वाद्य लावून त्याला उठवण्याकरता प्रयत्न केलेले आहेत. आणि उठून अनेक पदार्थ त्याला खाण्याकरता ठेवलेले आहेत. हा जर मध्येच उठला तर त्याला खाण्याकरता काहीतरी द्यावं म्हणून अनेक प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी, मोठे मोठे पर्वतासारखे, भाताचा पर्वत, खिचडीचा पर्वत, मोठ्या मोठ्या नदीसारखे वरण आमटी असं तयार करून ठेवलेलं आहे. कारण कुंभकर्ण काही सामान्य नव्हता. कुंभकर्णाला दाढी करण्याकरता अशा उंच उंच शिड्या लावाव्या लागायच्या. आमचे गुरुवरे मारुती बाबा सांगत असतात, काही नामी लोक म्हणले कुंभकर्णाची दाढी करू लागले. आणि दाढी करण्याकरता म्हणजे त्यांचा जो चिमटा होता दाढी करायचा, तो कुंभकर्णाच्या नाकाने श्वास घेतला आणि नाकामध्ये गेला म्हटले. मग शोधण्याकरता ते असणारे मध्ये गेला नावी. 2-4 दिवस मध्ये फिरू लागला. फिरल्यानंतर दुसरे काही लोक त्याला भेटले. जय हरी जय हरी, कोण्या गावचे म्हणले? म्हणले आम्ही इकडले वर्ध्याचे. तुम्ही कुठले? आम्ही म्हणले कोंडाळीचे. कस काय म्हणले इकडं? म्हणले अहो 2-4 दिवस झालं म्हणले आमची दाढी करताना कैची म्हणले जरा चिमटा नाकामध्ये गेला, तो आम्ही शोधायला आहोत. ते म्हणले अरे भल्या माणसा हो, 6 महिने झालं म्हणले आमच्या म्हशी हरपल्यात म्हणले, अजून आम्ही शोधतोय तर सापडत नाही, तुमचा चिमटा कुठं सापडायचा म्हणले. एवढा मोठा कुंभकर्ण. असा तो कुंभकर्ण उठवण्याकरता राजा रावणाने प्रयत्न केले. कुंभकर्ण उठलेला आहे. आणि उठल्यानंतर हा कुंभकर्ण राजा रावणाकडे जातो. रावणाला विचारतो, का रे दादा मला कशा करता उठवलेला आहे? कुंभकर्णाला रावण सांगतो, अरे लंकेचा आपला अयोध्येचा असणारा राजा श्रीराम प्रभू आपल्यावरती स्वारी करून आलेला आहे, त्याच्यासोबत तुला युद्ध करायचं आहे. कुंभकर्ण राक्षस होता तरी देखील कुंभकर्ण म्हणतो, उगाच रामप्रभू कसा आपल्यावरती स्वारी करण्याकरता आलेला आहे, काहीतरी कारण घडलं असलं पाहिजे, कशामुळे रामप्रभू आपल्याकरता स्वारी करण्याकरता आलेला आहे. आणि मग रावण सांगतो, त्या रामाची पत्नी असणारी सीता मी आणून लंकेमध्ये ठेवलेली आहे. मग तिचा उपभोग तू घेतला की नाही? नाही म्हणतो. अनेक प्रकार केले मी सीता मातेला वश करण्याकरता, पण सीता मला वश होत नाही. मग एक काम कर ना रावणा, तुला सर्व उपाय करता येतात, तू रामाचं रूप धारण कर आणि सीता मातेचा उपभोग घे. रावण म्हणतो, अरे कुंभकर्णा, मी तोही प्रयत्न करून बघितला. ज्यावेळेस मी रामाचं रूप धारण करतो ना, त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये कामच शिल्लक राहत नाही. हे रामप्रभूच्या स्वरूपाचं सामर्थ्य आहे. ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी काम नाही, ज्या ठिकाणी काम आहे ना त्या ठिकाणी राम नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासे कामू विषयावरी. भगवान परमात्मा ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी काम नाही. अहो रामाचं नुसतं रूप जरी धारण केलं तरी अंतःकरणातला काम जातो. आमचे गुरुवर्य उल्हास बाबा सांगत असतात, काही दिवसापूर्वी संत तुकाराम नावाचा एक चित्रपट निघाला आणि ज्यांनी ती भूमिका साकारली तुकाराम महाराजांची, एवढा तो चित्रपट गाजला. सर्वांनी तो चित्रपट पाहिला आणि ज्यांनी तुकारामाची भूमिका साकारली होती ना, त्यांचं पागणेश असं काहीतरी नाव आहे. आणि त्यांना जे बजेट ठरलं होतं तेवढं देण्याकरता गेलेले आहेत, त्यांनी ते नाकारलं. मला ते घ्यायचं नाही म्हटले. अहो ते तुम्हाला कमी वाटतं का? अजून द्यायचं का म्हटले. नाही म्हणे, मला पेमेंटच नको.
घेतलं नाही, ते सर्व त्याग केला. तुकाराम महाराजांची ज्यांनी भूमिका साकारली त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य झालं आणि पुढे ते मोठे साधू झाले. असं महात्म्य संतांचं देवांचं स्वरूप जर आपण धारण केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये काम राहत नाही. रावण म्हणतोय तोही प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न केला, पण रामप्रभूचं जर रूप धारण केलं तर माझ्या अंतःकरणामध्ये काम राहत नाही. हा, कुंभकर्णाला तयार केलं. कुंभकर्ण युद्धामध्ये गेलेला आहे आणि रामप्रभूचे सैन्य वानर आणि कुंभकर्णाचं दोघांचं युद्ध चालू आहे. युद्धामध्ये कुंभकर्णाच्या हाताला गंधमादन नावाचा एक वानर लागलेला आहे, ज्याच्या शरीराचा सुगंध येत होता. सुगंधित ते वानर हातामध्ये घेतलेला आहे कुंभकर्णाने आणि कुंभकर्ण म्हणतो, अरे गंधमादना, काय तुझा सुगंध येत आहे, आता मी तुला मारणार आहे, पण मी तुला सांगतो तू रावणाचा म्हणून म्हणलास तर मी तुला जिवंत सोडतो, तुला जीवदान देतो. गंधमादन म्हणतो, अरे मी रामाचा म्हणून मरेल, पण रावणाचा म्हणून मी जगणार नाही. ही एकनिष्ठता गंधमादनाकडून शिकण्यासारखी आहे. रामाचा म्हणून मी मरण स्वीकारेल, पण रावणाचा म्हणून जगण्यामध्ये काय अर्थ आहे. भले मनविता संताचे दास, मनुष्याने देशोदेशी द्यास दयाच्या उत्तरे, दयाचे कुत्रे भले जगी. संतांचं कुत्र होऊन मनुष्याने राहावं. संत दारीचा कुत्रा, तुझ्या दारीचा कुत्रा, नको मोकलो दातारा. संतांच्या दारामध्ये, भगवान परमात्म्याच्या दारामध्ये आपण कुत्र म्हणून राहिलेलं बरं असतं, पण कोणाचंही म्हणून आपण घेतलं नाही पाहिजे. आपण देवाचा दास म्हणून घ्यावं. तो गंधमादन म्हणतोय, अरे मारलंच तरी मी रामप्रभूचा दास म्हणून मरेल, रामप्रभूचा सेवक म्हणून मरेल, पण मी रावणाचा स्वतःला म्हणून घेणार नाही. अलीकडं तासाला पक्ष बदलणारे लोक आहेत. एकनिष्ठताच नाही राहिली. कोणी ह्या पक्षामध्ये, कोणी त्या पक्षामध्ये, कोणी त्या पक्षामध्ये. एका माणसाने सर्व पक्ष बदलले आणि बदलल्यानंतर त्याची पत्नी, लोक म्हणाले का हो तुमचे मालक खूप पक्ष बदलतात. ते म्हणले, भाग्ये माझ्या मालकाने अजून मला बदललं नाही. अशी माणसं बदलणारी, पक्ष बदलणारी लोक या ठिकाणी पाहायला मिळतात. पण एकनिष्ठता खूप महत्वाची आहे. गंधमादन म्हणतात, मी रामाचं म्हणून मरेल, पण मी रावणाचं म्हणून घेणार नाही. पुढं कुंभकर्णाचाही वध त्या ठिकाणी झालेला आहे. नंतर सर्व संपल्यानंतर स्वतः राजा रावणच युद्ध करण्याकरता निघालेला आहे. रथ सज्ज केलेला आहे, सैन्य सज्ज केलेला आहे आणि सर्व सैन्य सज्ज करून राजा रावण आता युद्ध करता येत आहे. रामप्रभूही सज्ज आहेत. सर्व सैन्य संभार सज्ज केलेला आहे. मोठमोठे शस्त्र अस्त्र घेऊन राजा रावण रामप्रभूच्या समोर उभा आहे आणि उभा असताना विभीषणजी सांगतात, रामप्रभू हा रावण या ठिकाणी येत आहे. सर्व सैन्य सामुग्री आहे. रथामध्ये बसलेला रावण आहे. रामप्रभू जमिनीवरती आहेत. रामप्रभूकडे रथ नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, धनुष्यबाण हातामध्ये आहे आणि रावण समोरासमोर आलेला आहे. रामप्रभू अनेक प्रकारे रावणावरती बाण सोडतात. रावण रामप्रभूवरती बाण सोडतोय. दोघांचं घोरांदर असं युद्ध सुरू आहे. कितीही बाण रामप्रभू रावणावरती सोडतात तरी रावण मरत नाही. कारण इति गुह्यतमं, रावणाचं मरण त्याच्या नाभीमध्ये होतं. रामप्रभूने त्याचं असणारं मुंडक्यावरती बाण सोडायचा, त्याचं मुंडकं धडा वेगळं व्हायचं आणि परत येऊन असणार त्याला जोटायचं. किती बाणा सोडले तरी हा रावण मरत नव्हता. नंतर विभीषणजी जवळ आले आणि विभीषणजीने सांगितलं, रामप्रभू हा असा मरणार नाही. हा कसा मरेल म्हणले, कारण याचे किती मुंडकं उडवलं तरी हा रावण मरणार नाही. ह्याला एकच पर्याय आहे म्हणले, याच्या नाभीमध्ये, बेंबीमध्ये तुम्ही बाण मारा तरच हा मरेल म्हणले. आणि रामप्रभूने रावणाच्या बेंबीवर बरोबर ती बाण सोडलेला आहे. तो बाण रामप्रभूचा बाण रावणाच्या बेंबीवरती बसल्याबरोबर रावण धाडकन खाली पडलेला आहे आणि रावणाचा त्या ठिकाणी वध झालेला आहे. नारळ असेल तर फोडा, एखादं फोडा नारळ. रामप्रभूने तो बाण रावणाच्या बेंबीवरती मारल्याबरोबर रावण खाली पडला आणि रावणाचा वध त्या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारे रामप्रभूने
रावणाचा वध केलेला आहे. रावण मारलेला आहे. रावण मारल्यानंतर सर्वकडे शोककळा पसरलेली आहे आणि शोककळा पसरल्यानंतर मंदोदरी वगैरे रामप्रभूच्या दर्शनाकरता येतात. त्याचं प्रेत घेऊन त्याचा असणारा विधिवत त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर लंकेचा राज्याभिषेक विभीषणाला केलेला आहे. लंकेचं राज्य विभीषणाला दिलेलं आहे. लंकेचं राज्य विभीषणाला देऊन लंकेचा राजा विभीषणाला रामप्रभूने केलेला आहे. सर्वांना आनंदी आनंद झालेला आहे. रामप्रभूने रावणाचा वध केला. देवादिकांना देखील खूप आनंद झालेला आहे. अनेक दिवस राजा रावणाने सर्व देवादिकांना आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवलं होतं. देवादिकांना कामं करावी लागायची राजा रावणाच्या राजवाड्यामध्ये. कोणाला झाडून काढायचं काम, कोणाला पाणी भरायचं काम, कोणाला रावणाची दाढी करायचं काम, कोणाला गाढवं सांभाळायचं काम, ही सर्व देवादिकांना कामं करावी लागायची होती. रामप्रभूने ज्याने धर्माशी जुद्धोद्धार केला, देवाचा मान उगवशिला, देवाचा मान त्या ठिकाणी गेला होता. देवांना मान प्राप्त करून दिला. आपण आपल्या स्थानावरती देवादिकांना बसवलेलं आहे. सर्वांना खूप आनंद झाला. भगवान प्रभूवरती देवादिकाने पुष्पांचा वर्षाव केलेला आहे. सर्वांना आनंदी आनंद झालेला आहे. राम प्रभू धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. धर्मरूप असणारे रामप्रभूने देवादिकांचा बंदीखान्यातून सोडवण्याकरताच अवतार धारण केला होता. त्या देवादिकांचा असणारा सुटका केलेली आहे. सर्व देव आपण आपल्या स्थानावरती बसवलेले आहेत. सूर्यवंशी उदयला सूर्य जोका ज्ञानोबराय वर्णन करतात. रामप्रभूने धर्माचा जीर्णोद्धार केलेला आहे. देवांचा मान देवांना प्राप्त करून दिलेला आहे. अरे सूर्यवंशामध्ये जसं काय सूर्यच उदयाला आलेला आहे असं रामप्रभूचं वर्णन. देवादिकांनी रामप्रभूवरती पुष्पांचा वर्षाव केलेला आहे. सर्वांना आनंदी आनंद वाटू लागला. सर्वजण रामप्रभूच्या नामाचा बहुकार करू लागले आणि लंकेचं राज्य विभीषणाला दिलेलं आहे. पुढे रामप्रभू अशोक वाटिकेमध्ये येतील. सीतामातेची सोडवणूक करतील. सीतामातेची अग्निपरीक्षा होईल आणि रामप्रभू अयोध्येमध्ये उद्या येणार आहेत. रामप्रभूचा देखील राज्याभिषेक आपल्याला करायचा आहे. आजची आपली कथेची वेळ संपलेली आहे.